आज आपण अल्केनचं इंट्रोडक्शन पाहणार आहोत. काल बघितल्याप्रमाणे हायड्रोकार्बन्सचे बेसिकली आपण 3 प्रकार पाडले होते. एक ॲलिफॅटिक हायड्रोकार्बन, दुसरा ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन. त्यामध्ये पण आपण बघितलं होतं की बेसिकली सॅच्युरेटेड, अनसॅच्युरेटेड आणि ॲरोमॅटिक या पद्धतीने आपण या प्रकारांमध्ये एक्सप्लेनेशन केलं. आज आपण अल्केन हा हायड्रोकार्बनचा प्रकार इन डिटेल पाहणार आहोत. अल्केन म्हणजे नेमकं काय सांगायचं झाल्यास, ॲलिफॅटिक सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन 3 गोष्टी आहेत. एक म्हणजे ॲलिफॅटिक, 2 सॅच्युरेटेड आणि 3 हायड्रोकार्बन. एक उदाहरण आधी पाहूयात आपण. इथेन. या ठिकाणी इथेन मध्ये कार्बनचे 2 ॲटम्स आणि हायड्रोजनचे एकूण 6 ॲटम्स असतात. काल डिस्कस केल्याप्रमाणे आपण बघतोय की ज्यावेळेस पण कुठलेही कार्बन ॲटम चेनच्या फॉर्म मध्ये असतात, कंटिन्युअसली ते एकमेकांच्या मध्ये सायकल किंवा कुठली रिंग तयार करत असतील, चेनच्या फॉर्म मध्ये असतील, एकानंतर एक सलग असे एक्झिस्ट असतील, तर आपण त्यांना म्हणत असतो ॲलिफॅटिक. आता कार्बन आणि कार्बन मध्ये फक्त आणि फक्त सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड, ज्याला आपण म्हणतो सिग्मा बॉन्ड असेल तर त्याला बोललं जातं सॅच्युरेटेड. आणि कार्बन हा कार्बन आणि हायड्रोजनशी अटॅच असेल त्या केस मध्ये त्याला आपण म्हणत असतो हायड्रोकार्बन. म्हणजे बेसिकली सांगायचं झाल्यास ॲलिफॅटिक. ॲलिफॅटिकचा अर्थ स्ट्रेट चेन असणारी. सॅच्युरेटेड प्रत्येक कार्बन हा इतर कार्बनशी फक्त आणि फक्त सिंगल बॉन्डने जोडलेला आहे. आणि कार्बन हा कार्बन आणि हायड्रोजन या 2 एलिमेंटशी जोडलेला असतो, त्याला आपण म्हणतो हायड्रोकार्बन. आता या ठिकाणी एक जनरल फॉर्म्युला अल्केन साठी देण्यात आला. काल आपण बघितलं की हायड्रोकार्बन्सला आपण CXHY या फॉर्म्युल्याने रिप्रेझेंट करतो. याच्यामध्ये मोर कन्व्हिनियंटली एक फॉर्म्युला तयार होतो अल्केनच्या स्ट्रक्चर वरनं की CnH2n+2. आता या ठिकाणी n हा इंटिजर आहे जो रिप्रेझेंट करतो नंबर ऑफ कार्बन ॲटम. या फॉर्म्युल्यानुसार कुठल्याही अल्केन मध्ये जितके कार्बन असतील त्याच्या दुप्पट अधिक 2 + 2 एवढे हायड्रोजन एक्झिस्ट करतात. उदाहरण द्यायचं झाल्यास, इफ n = 1 ही व्हॅल्यू आपण प्लेस केली इक्वेशन मध्ये, तर आपण पाहतो की C जिथे जिथे n तिथे 1 आपल्याला प्लेस करायचं. आता फॉर्म्युल्यानुसार C, त्यानंतर 1, त्यानंतर H2 जिथे जिथे n तिथे तिथे 1, 2 * 1 + 2, तर आपलं इक्वेशन बनतं CH4. या पद्धतीने n ची व्हॅल्यू 2 घेऊन C2H6, n ची व्हॅल्यू 3 घेऊन C3H8 या पद्धतीने आपण नावे देत असतो. आता अल्केन्स मध्ये आपण एक गोष्ट प्रामुख्याने शिकलो की अल्केन म्हणजे काय. ॲलिफॅटिक सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन, लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन असेल त्याला ॲलिफॅटिक. कार्बन आणि कार्बन यांच्यामध्ये फक्त आणि फक्त सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड असेल सॅच्युरेटेड. आणि कार्बन हा कार्बन प्लस हायड्रोजन सारख्या ॲटमशी अटॅच असेल त्यामुळे त्याला आपण म्हणतो हायड्रोकार्बन. जनरल फॉर्म्युल्यानुसार कुठल्याही अल्केन मध्ये जेवढे कार्बन ॲटम एक्झिस्ट आहे त्याच्या दुप्पट + 2 कंपल्सरी हायड्रोजन असतात. यानंतर अल्केन्सला आपण प्रामुख्यानं पॅराफिन्स या नावाने ओळखतो. आता पॅराफिन्स या शब्दाचा अर्थ आहे पॅरा मीन्स लिटिल, ॲफिन्स म्हणजे रिॲक्टिव्हिटी. सहसा अल्केन हे कुठल्याही कंडिशनला, सिंपल कंडिशनला रिॲक्ट करत नाही. याला जर रिॲक्ट करत असेल तर टेम्परेचर किंवा कॅटलिस्ट देखील थोडे स्ट्रॉंग वापरावे लागतात. इझिली रिॲक्ट करत नाही, लिटिल रिॲक्टिव्हिटी शो करत असतात, त्यामुळे त्यांना पॅराफिन्स असं म्हटले जाते. आणि अल्केनचे जर उदाहरण द्यायचे झाल्यास CH4 ज्याला आपण मिथेन बोलतो, C2H6 ज्याला आपण इथेन बोलतो. मोस्ट ऑफ द स्टुडंट्सला जी पहिले 10 मेंबर्स आहे अल्केनचे ते 10th स्टँडर्ड मध्येच लर्न झालेले असतात. 1 कार्बन वाला मिथेन, 2 वाला असेल तर इथेन, 3 वाला असेल प्रोपेन, 4 असेल ब्युटेन, ही 4 नावं. त्यानंतर 5 वाला पेंटेन, 6 वाला हेक्सेन, 7 वाला हेप्टेन, 8 वाला
ऑक्टेन, 9 वाला नोने आणि 10 वाला डीके. बेसिकली ही पहिली 10 मेंबर्स आहेत आपली की जी अल्केन फॅमिलीशी बिलॉंग करतात किंवा तुम्ही यांचे स्ट्रक्चर्स देखील ड्रॉ करू शकता. 10th स्टँडर्ड मध्ये आपण हे ऑलरेडी डिस्कस केलेले आहे, स्ट्रक्चर्स देखील डिस्कस केलेले आहेत. मग आजच्या या सेशन मध्ये आपण एवढं बघू शकतो की अल्केनचं आपण इंट्रोडक्शन घेतलं. अल्केन म्हणजे नेमकं काय याचं क्लिअरिटी किंवा क्लिअरिफिकेशन आपलं आज झालंय की मोस्टली असे कंपाऊंड्स, असे हायड्रोकार्बन, एलिफॅटिक सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन यांना आपण म्हणतो अल्केन्स. जनरल फॉर्म्युला CnH2n+2. त्यानंतर आपण बघतो की अल्केन्स आर कॉल्ड पॅराफिन्स बिकॉज दे आर हॅव्हिंग लो रिएक्टिव्हिटी अँड फ्यू एक्झाम्पल्स ऑफ अल्केन. किंवा 10 मेंबर्सची नाव आपण ऑलरेडी रिवाइज केलेली आहेत. आता आपण पाहणार आहोत कंटिन्युअसली अल्केनचं क्लासिफिकेशन. आफ्टर बेसिक इंट्रोडक्शन ऑफ अल्केन, नाउ वी विल लर्न क्लासिफिकेशन ऑफ अल्केन. बेसिकली क्लासिफिकेशन समजून घेताना आपण 3 एक्झाम्पलचा विचार करणार आहोत. आता या ठिकाणी हे एक्झाम्पल्स किंवा यांचे फॉर्म्युले किंवा स्ट्रक्चर्स आपल्याला काढता येतात. स्ट्रक्चरल फॉर्म्युला आपला काढता येतो या कंडिशन वरती आपण हे शिकणार आहोत. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना जर या स्ट्रक्चरल फॉर्म्युला कसा ड्रॉ करावा कसा नाही हे जर कळत नसेल तर ते आपल्या नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण क्लिअर करून घेऊ. आता या ठिकाणी आपण बघतोय की हे जे क्लासिफिकेशन ऑफ अल्केन करण्यात आलेलं आहे ते फॉर फर्स्ट 6 मेंबर साठी अप टू 6 कार्बन आयटम असणाऱ्यांसाठी म्हणजे फक्त आणि फक्त हेक्सेन. हे जे क्लासिफिकेशन करण्यात आलंय अल्केनचं ते क्लासिफिकेशन बेसिकली 2 टाइपचे अल्केन असतात असं दर्शवतं. पहिला प्रकार आहे स्ट्रेट चेन अल्केन आणि दुसरा प्रकार ब्रांच. आता ब्रांच मध्ये परत 2 प्रकार पडतात, आयसो अल्केन अँड निओ अल्केन. मग एक्झॅक्टली स्ट्रेट चेन काय, ब्रांच चेन काय, आयसो काय, निओ काय हे आपण या एक्झाम्पल्स थ्रू समजून घेण्याचा प्रयत्न करू. आपल्या पुढे 3 उदाहरणं दिलेली आहेत. पहिला एक्झाम्पल आहे. आता या ठिकाणी आपण या तिन्ही उदाहरणामध्ये सुरुवातीला मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहिण्याचा प्रयत्न करूया. आता या ठिकाणी आपल्याला लक्षात आलं असेल की 1 2 3 4 5 आपल्याकडे एकूण 5 कार्बन अवेलेबल आहेत. 3 2 2 2 3 म्हणजे 3 आणि 2 5 7 9 12 C5H12. सिमिलरली या ठिकाणी पण C5H12 आणि या ठिकाणी पण C5H12. या पद्धतीने मॉलिक्यूल मध्ये 5 कार्बनचे ॲटम आणि 12 हायड्रोजनचे ॲटम एक्झिस्ट करतात. आता या स्ट्रक्चर मध्ये आपल्याला लक्षात येईल की सर्व कार्बन हे एकानंतर एक अशा स्ट्रेट चेन मध्ये एक्झिस्ट आहे. कुठलाही कार्बन ब्रांचिंग मध्ये फाउंड आउट होत नाही. मग असे अल्केन ज्यांच्यामध्ये कुठलीही ब्रांचिंग नसते त्यांना म्हटलं जातं स्ट्रेट चेन अल्केन. हे झालं एक्झाम्पल फर्स्ट. किंवा आपल्या बुकच्या रेफरन्स नुसार an alkane in which each carbon is bonded to at least 2 carbon atoms are called straight chain alkane. बघा या उदाहरणामध्ये हा कार्बन याच्या वरती कार्बन नाही, खाली नाही, मागे नाही, पुढे नाही, फक्त पुढे एक आहे. किती कार्बन? फक्त 1 कार्बन. या व्यतिरिक्त या कार्बन मध्ये वरती नाही, खाली नाही, मागे आहे, पुढे आहे. एकूण किती कार्बन आहे? 2. मग या ठिकाणी आपण असं बघू शकतो की या पूर्ण एक्झाम्पल मध्ये थ्रू आउट की असा अल्केन आहे ज्यामध्ये each carbon is bonded to at least 2 atoms किंवा 2 कार्बन atoms. त्यामुळे आपण त्यांना म्हणतोय स्ट्रेट चेन अल्केन. आता सेकंड आणि थर्ड एक्झाम्पल मध्ये आपल्या लक्षात येईल की या ठिकाणी असणारा हा कार्बन हा 1 2 3 आणि हा कार्बन 1 2 3 आणि 4 इतर 4 कार्बनशी तो अटॅच असतो. मग याच्या आधारे आपण असं म्हणू शकतो की an alkane in which at least each carbon is bonded to more than 2 carbon atoms are called branch chain alkane. आता ब्रांच चेन अल्केन मध्ये यापूर्वी मी डिस्कस केल्याप्रमाणे हे क्लासिफिकेशन फक्त आणि फक्त 6 कार्बन मेंबर साठीच अवेलेबल आहे. पहिल्या 6 म्हणजे हेक्सेन पर्यंत हे आपण फॉलो करू शकतो. आफ्टर हेक्सेन, आयसो आणि निओ
या पद्धतीनं क्लासिफिकेशन मान्यता मिळत नाही. त्याचे काय ड्रॉबॅक्स आहेत, का मिळत नाही, त्या गोष्टी पण आपण लेटर ऑन पाहणार आहोत. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या की आयसो कोणाला म्हणायचं आणि निओ कोणाला म्हणायचं. असे स्ट्रेट चेन, असे ब्रांच चेन अल्केन ज्यामध्ये ऍटलिस्ट एक मिथिल ग्रुप प्रेझेंट असतो. किती मिथिल ग्रुप? तर एक. सेकंड और सेकंड लास्ट कार्बनला त्याला आपण म्हणतो आयसो अल्केन. आणि ज्या ब्रांच चेन अल्केन मध्ये दोन मिथिल ग्रुप, हा वरचा आणि हा खालचा, दोन मिथिल ग्रुप हे अटॅच असतील सेकंड और सेकंड लास्ट कार्बनला, त्याला आपण जनरली रेफर करतो निओ अल्केन. या पद्धतीने मित्रांनो आपण बघितलंय की अल्केनचे बेसिकली दोन प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे स्ट्रेट चेन अल्केन, ज्यामध्ये each carbon atom in a given chain is bonded to at least two carbon atom, not more than two carbon atoms. त्यानंतर ब्रांच चेन अल्केन मध्ये त्यांनी कन्सिडर केलं किंवा काही गोष्टी सांगितलेल्या आहेत की ब्रांच चेन अल्केन मध्ये त्यांनी रेफर केलंय की those branch alkane in which at least one methyl group is attached to second or second last carbon atom, and those alkane in which two methyl groups are attached to second or second last carbon atom, त्यांना आपण म्हणतो निओ अल्केन. So students, we learn in detail about classification of alkane. In the next lecture we are going to deal with isomerism and nomenclature of alkane.